नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे चिरतरुण. सगळे काढे पिशवीत ठेवत असताना त्याचे कान हकीमबुवांकडेच होते. ही सगळी पथ्य सांभाळा, मग होतील बऱ्या त्या. आता सगळं परवरदिगारच्या हातात आहे. त्या हकीमाच्या डोळ्यातली कणव त्याला जाणवली. फार आशेने सगळे डॉक्टर फिरून तो आता झाडपाल्याच्या औषधांवर विश्वास ठेवू पाहत होता. फुलपाखरासारखी बागडणारी त्याची राधा ह्या सांध्यांच्या दुखण्याने इतकी गळून गेली की गोगलगाईसारखं सरपटणं देखील तिला जमेना. तिचा नीटनेटकेपणा कुठल्या कुठे हरवून गेला. हे काय विचित्र दुखणं! अगदी म्हातारं करून सोडलं त्यांनी या राजाराणीच्या संसाराला. आपले भोग म्हणत दोघेही दिवस रेटत होते, पण आशाही सुटत नव्हती. कोणी काही उपाय सांगितला की तो लगेच करून बघायचा. 2 दिवस उगाच आता खरंच छान वाटतंय मला, बरं वाटतंय मला, अशा तिच्या प्रतिक्रिया बघून तो तेवढाच आनंदी होणार की संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर परत तिचा रडका चेहरा, सुजलेले हात, सगळं तसंच. तो मोठ्या जडपणाने हे सगळं स्वीकारून तिलाही उभारी द्यायचा. होशील ग बरी, जातील हेही दिवस. लेकरांनाही आता आईच्या या दुखण्याची सवय झाली होती. हे सगळं कुठेतरी थांबावं असं वाटायचं. म्हणून तर कोणी कुठला वैद्य सांगितला की तिथं जायचंच हे त्याने ठरवलं. म्हणून तर आज इतका लांबचा प्रवास करून तो इथवर आला होता. सगळ्या बाटल्यांना सील बरोबर आहे ना हे त्याने तपासले आणि तो स्टेशनवर निघाला. खंबीर असला तरी तसा ह्या सगळ्या परिस्थितीने आलेलं वयापूर्वीचं म्हातारपण त्याला आणखी उदास करत होतं. लेकरांसाठी आणि तिच्यासाठी तो चेहऱ्यावर हसू टिकवून होता, पण त्याचं त्यालाच आता हे सगळं असह्य होत होतं. आत्ता ह्या क्षणी या शांत स्टेशनवर जोरात हंबरडा फोडावा असं त्याला वाटलं. गेल्या 8 वर्षात ती किती क्षीण दिसायला लागली होती. केस तर काहीच राहिले नव्हते तिला. सगळं हरवत गेलं. सुरुवातीची काही वर्ष किती सुंदर दिसत होती, अगदी स्वप्नवत. तिची ती आपल्या मागे मागे फिरण्याची लकब, ऑफिसला निघताना काळजीने सगळं देऊन निरोप देण्याची हसरी पद्धत, ऑफिसात तर आपला डबा बघून लोक स्वतःच्या बायकोच्या नावाने ओरडायचे. सुंदर रंगीत डबा, अगदी सगळ्या चवी त्यात नीट बसलेल्या आणि त्यात कोपऱ्यात असलेली एक 4 ओळींची चिठ्ठी. रोज वेगळ्या शब्दांनी मांडलेलं प्रेम. ती चिठ्ठी क्षणातच सार्वजनिक व्हायची. ती वाचायला तर सगळ्यांची धडपड असायची. कुठे हरवलं हे सगळं? त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. त्याने ते पुसलं. त्या धूसर नजरेतून त्याला रेल्वे येताना दिसली. तो यंत्रासारखा उठला आणि गाडीत चढला. त्याच्या रिझर्व्ह सीटवर बसणार तेवढ्यात तिथे ती दिसली. कॉलेजातील सावी, कधीतरी त्याला आवडणारी, आजही अगदी तशीच दिसते. तो तिला उठवणार पण पलीकडे तिचे झोपवलेले बाबा दिसले. तेव्हा तो काहीच बोलला नाही. तिच्या शेजारचे सीट रिकामं होतं. तो तिथेच बसला. तिनेही त्याला ओळखलं होतं. प्रेम कोणी विसरत नाही हेच खरं. ती फक्त हसली. तो मात्र स्वतः बोलला, कुठे असतेस? तिने त्याच्याकडे वळून तोंडावर बोट ठेवत, थांब, बाबांना झोप लागतेय असं डोळ्यांनीच सांगितलं. तो काही वेळ गप्प बसला. तिच्या त्या आठवणीतल्या परफ्यूमचा आता त्याला प्रत्यक्ष आनंद घेता येत होता. गेल्या काही वर्षात बायकोला औषधी तेल मालिश करून त्या तेलकट वासाने जणू सुगंधाची अनुभूती तो पूर्णपणे विसरला होता. तिच्या ओढणीचा होणारा रेशीम स्पर्श त्याला उगीच गुदगुल्या करून जात होता. तिची आजही गालावर रुळणारी बट आणि त्या खालोखाल असणारी खळी आताही स्पष्ट दिसली त्याला. बाबा झोपल्यावर त्याच्याशी बोलायला ती त्याच्याकडे वळली
अगदी गोड हसत. तो जरासा गडबडला. तिला इतकं जवळून बघून आणि तिच्या त्या कमळपाकळ्यांच्या डोळ्यात खोलवर पाहून जणू काळ मागे गेला. विस्तीर्ण वडाच्या दाट सावलीत होणाऱ्या भेटीगाठींची उजळणी त्या डोळ्यात दिसत होती त्याला. तिच्या प्रत्येक गोष्टीत सकारात्मक असलेल्या वृत्तीवर आपण केलेलं प्रेम त्याला आठवायला लागलं. आता हिला ते आपल्याही डोळ्यात दिसेल ह्याची भीती वाटून तो गडबडला. ती मात्र अतिशय स्थिर आणि शांत होती. तेव्हासारखीच आताही ती तिच्या नेहमीच्या समजवणीच्या सुरात गप्पा मारायला लागली. बाबांना एका हकीमाकडे दाखवायला आणलं होतं. आशा सुटत नाही आणि देव भेटत नाही रे. आज 20 वर्ष झाली हा वनवास त्यांच्या नशिबी आहे. पण कुठेतरी त्यांना औषध लागू होईल आणि होतील ते बरे या आशेवरच चालू आहे माझं आयुष्य. ती बोलत होती आणि तेवढ्यात बाबांना झोपेत ठसका लागला. ती लगबगीने उठली. तो बघत राहिला तिला. आहे तशीच परिस्थितीचा कुठलाही परिणाम तब्येत चेहऱ्यावर झालेला नव्हता. वय जरी वाढलं असलं तरी त्याला छानपैकी ताब्यात ठेवलं होतं तिने. लग्न कदाचित केलेलं दिसतच नाही हा विचार डोक्यात आल्यावर त्याने तिच्या पायात जोडवे किंवा गळ्यात मंगळसूत्र दिसतं का हे पाहण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण त्याला नाही दिसलं ते. त्याला आठवलं आपण हिला मागणी घातली होती आणि 8 दिवसात हिच्या वडिलांना आलेला हा अर्धांगवायूचा झटका. ती स्पष्ट म्हणाली, मला आई भाऊ कोणी नाही. माझ्या आनंदासाठी मी माझ्या वडिलांना एकटं सोडू शकत नाही आणि मला हेही माहीत आहे त्यांच्यासह तू मला स्वीकारणार नाहीस. त्यामुळे यापुढं तू तुझं आयुष्य जग. खूपच दुःखद असली गोष्ट तरी तिच्यापासून प्रेम तोडावं लागलं होतं आपल्याला. आपण तयारी दाखवली असली तरी घरचे नसतेच झाले तयार. ती शेवटची भेट किती वेदनादायक होती दोघांसाठीही. विस्तीर्ण वडाची सावली त्या दिवशी उदास होऊन आपल्या मनावर पडली होती. ती मात्र तेव्हाही शांत आणि स्थिर होती. स्वीकार हा माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. मला माझं आयुष्य स्वीकारावं लागेल. तू जग आणि मला पण माझ्या बाबांना जगवू दे. ती निघून गेली. त्यानंतर आजच भेटली. आपणही जेव्हा जबाबदारीच्या विळख्यात अडकलोय तेव्हा. कशासाठी? त्याने मनाला प्रश्न केला. ती परत त्याच्या जवळ येऊन बसली. ती स्वतःच बोलायला लागली. आयुष्यात सगळे फासे आपल्या मनासारखे पडत नसतात. मग जे दान पडले ते असं का पडलं हे रडत शोधत बसण्यापेक्षा ते पडलेलं दानच आपलं आयुष्य आहे हे स्वीकारलं की सगळ्या गोष्टी सोप्या होतात. तुझं प्रेम हेच काही क्षणांचं दान मला आयुष्यभरासाठी जगवतं. त्या आठवणी मला सतत ताज्या वाटतात आणि मी मग त्यातच रमून जाते आणि अशी तरुण राहते. बाबांसाठी मला तुझ्यापासून दूर राहावं लागलं, पण तेच कदाचित आयुष्याचं दान होतं, नाही का? तू सांग, कसा आहेस? तिच्या सगळ्या बोलण्यावर त्याने विचार केला आणि म्हणाला, तुझ्यावर प्रेम केल्यावर तुझ्यासारखंच आयुष्य आलंय माझ्या वाट्याला. बायको खूप आजारी असते, पण प्रेम करते माझ्यावर. सगळं असूनही कधीतरी खूप उदास वाटतं. का हे आयुष्य आपल्या वाट्याला? पण आता तुला भेटल्यावर वाटतं स्वीकार करायलाच हवा आणि आठवणीतलं हे प्रेम आठवून सतत तरुण राहावं, नाही का? पुढच्या स्टॉपवर उतरायचं म्हणून तिने तयारी केली. बाबा जिवंत मूर्ती होते. ती मूर्ती तिने जपली होती, आपलं आयुष्य पणाला लावून. तिच्या आधारे ते उतरले. तिने त्यांना बाकड्यावर बसवलं आणि वळून खिडकीशी आली. त्याचा हात हातात घेतला. आतापर्यंत निग्रहाने अडवलेलं पाणी डोळ्यातून खळकन बाहेर आलं. तिने त्याच्या हातावर ओठ टेकले आणि म्हणाली,
कमी काळातच तू दिलेल्या प्रेमाने मी आजही चिरतरुण आहे. खूप खूप थँक्स डिअर. गाडी निघाली. ती ओढणीत तोंड लपवून रडत उभी होती. तो गाडीबाहेर अजूनही निरोपाचा हात हलवत होता. काही वेळाने त्याने हात आत घेतला. त्या हाताला तोच सुगंध आला. त्याने दीर्घ श्वासाने तो आपल्या श्वासांमध्ये भरून घेतला. त्याला क्षणातच मळभ दूर झाल्यासारखं वाटलं. त्या हाताने, सुगंधाने एक जादू केली होती. मघाशी स्टेशनवर चढताना आलेले उदासवाणे विचार हरवून गेले. त्याला आता परत तरुण झाल्यासारखं वाटत होतं. तो मनात म्हणाला देखील, ह्या प्रेमाच्या आठवणी आणि त्याग आपल्याला नक्कीच चिरतरुण ठेवेल. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखिकेलाच आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.